आजच्या विज्ञान युगातही धार्मिक परंपरेचे महत्त्व टिकून आहे। त्यामुळेच गावाखेड्यातील काकडा आरतीची परंपरा निरंतर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। टाळ्या, मृदुंगाचा स्वर, ढोलकीच्या आवाजात वृद्धांसह युवकांचा पुढाकार व सोबत महिला व बालगोपालसह धारणी शहरात काकड आरती दिंडी उत्साही वातावरणात काढण्यात आली। टाळ, मृदुंग, हरिनामाचा गजर करीत वृद्ध, महिला, पुरुष, युवक, युवती व बालगोपाल यात सहभागी झाले होते। पहाटे 5 वाजता श्री विठ्ठल चिंतामणी पूजन अर्चनासाठी सर्वजण एकत्र येतात। त्यानंतर घंटानाद करून काकडे पेटून धार्मिक गीतांची सुरुवात होते। कडाक्याच्या थंडीतही पहाटे उठून अनवाणी पायांनी चालत मोठ्या भक्तिभावाने हरिनामाचा गजर केला जातो। यात परिसर भक्तिमय होऊन जातो। धारणी शहरातील रोज एका मंदिरात काकडा पोहोचतो। तेथे एका तालासुरात आणि मंजूळ आवाजात भजन कीर्तन आणि आरती म्हटली जाते। विठ्ठल मंदिरातही पुष्पांजली, प्रसाद गीत व काकडा आरती तसेच इतर धार्मिक विधी पार पाडल्यानंतर सर्वांना फराळ, चहापाणी देऊन आरतीचा समारोप करण्यात आला। कोजागिरी पौर्णिमेपासून काकडा आरतीला प्रारंभ केला जातो। आरतीची समाप्ती कार्तिक पौर्णिमेला काल्याच्या कीर्तनानंतर प्रसाद वाटप करून करण्यात येतो। 1 महिना चालणारा हा उत्सव निद्रिस्त देवांना जागविण्यासाठी केला जातो असेही म्हटले जाते। या काकड आरतीमध्ये गजानन पतिंगे, पाखरे, खडसे, पांडुरंग कुटुंबे, प्रकाश झगेकर, निंबोरकर, पुष्पा उमाडे, सिंधू निंबोरकर व बालगोपालासह विशेष म्हणजे काकडा आरतीसाठी संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य लाभले। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख यांचा विशेष वृत्तांत।